नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। आपण एक नव्याने सिरीज सुरू केलेली आहे। 2024 मध्ये IBPS पॅटर्ननुसार TET होणे प्रस्तावित आहे। मग ते TET आधीच्या सिलेबसवर होणार का? तर 100% आधीच्या सिलेबसवरच होणार आहे, कारण ही पात्रता परीक्षा आहे TET साठी। मग टेट जे आहे तर ते IBPS पॅटर्ननुसार ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सारखी होत असते। मात्र TET परीक्षा पात्रता परीक्षा असल्या कारणाने आपल्याला आतापर्यंत झालेल्या 7 पेपरचा विचार करावा लागेल। आतापर्यंत 2013, 14, नंतर 16, 17, 18, 19, त्याच्यानंतर 21 असे एकूण 7 पेपर झाले। या 7 पेपरचे ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगणार आहोत। या 7 पेपरमध्ये जर पहिला पेपर जर आपण उचलला तर हे बघा, सर्वचे सर्व पेपर माझ्याकडे आहे। आता हे सगळे पेपर मी ऑनलाईन केलेले आहे, कारण की IBPS पॅटर्ननुसार परीक्षा ही ऑनलाईन होणे प्रस्तावित आहे। आणि हे सगळे पेपर तुम्हाला ऑनलाईन माझ्या चॅनलवरून सोडवता सुद्धा येईल। फक्त तुम्हाला काय करायचं आहे की 7709119501 हा माझा नंबर आहे, मी तुम्हाला देतोय। बऱ्याच जणांकडे माझा नंबर आहे 7709119501। या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल द्यायचा आहे। ईमेल म्हणजेच ज्यावेळेस इंटरफेस येतो या टेस्टचा, तर त्यावेळेस ईमेल टाकल्याशिवाय ती ओपन होत नाही। तुमचा जर ईमेल असेल तर तुम्हालाच ती टेस्ट सोडवता येतं, दुसऱ्याला ती सोडवता सुद्धा येत नाही। सो ईमेल तुमचावाला इम्पॉर्टंट आहे। ईमेल इम्पॉर्टंट आहे। आता बघा, हे जे 7 पेपर आहे त्याचं वर्गीकरण कसं करण्यात येतं। यातला जर आपण एक पेपर घेतला तर या पेपरमध्ये आपल्याला दिसून असं येतं की 4 सेक्शन असतात। पहिल्या सेक्शनमध्ये मराठी आणि इंग्लिश असते, मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण, त्याच्यामध्ये शब्दसाठा वगैरे सगळं काही इन्क्लूड असते। मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न असतात आणि इंग्लिश व्याकरणाचे 30 प्रश्न असतात। असे एकूण 60 प्रश्नासाठी 60 गुण असते पहिल्या सेक्शन ए मध्ये। सेक्शन बी मध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असते। बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर सुद्धा 30 प्रश्न विचारले जाते 30 गुणांसाठी। त्यानंतर गणिताचा सेक्शन असतो। यामधले जे गणित असते ते सर्वचे सर्व उपयोजनात्मक असते, म्हणजेच आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायचं आणि त्यावर आधारित जे काही त्यांचे पाठ्यपुस्तकामधले जे गणित असते त्याचे थोडीशी हार्ड लेवल असते, मात्र असतात तेच। असे करून 30 प्रश्न त्या गणितावर विचारले जातात। आणि एक सेक्शन येतो तो म्हणजे परिसर अभ्यास। परिसर अभ्यासामध्ये सायन्स वगैरे इन्क्लूड असते, इतिहासाचे काही प्रश्न असतात, काही पर्यावरणशास्त्राचे प्रश्न असतात। असा करून हा एक पेपर असतो। 150 गुणांचा पेपर आहे आणि 150 पैकी मी तरी तुम्हाला म्हणतो की 130 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे, कारण की यामध्ये मराठी व्याकरण असा सब्जेक्ट आहे की तिथे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतात। त्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा आउट ऑफच्या घरात तुम्हाला मार्क्स मिळते आणि बालमानसशास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत असते। असं करून जर आपण मॅथमॅटिक्समध्ये जर काय गेलो तर मॅथमॅटिक्समध्ये मागची जी परीक्षा झाली त्यामध्ये माझ्याच क्लासचे 30 पैकी 30 प्रश्न उतरलेले होते, म्हणजेच आपला जो स्कोर आहे तो 120 पेक्षा जास्त जायला पाहिजे। मी कशात सुरुवात केली ते तुम्हाला सांगतो। मी सुरुवात केलेली आहे की ते 7 पेपर सुरुवातीला घेतले आणि त्या 7 पेपरमधला एक सेक्शन मी पूर्ण करत आहो। यामध्ये 2017चा पेपर मी सर्वप्रथम घेतला। त्या 2017च्या पेपरमधला आपल्याला फक्त मराठी व्याकरणावर 30 प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो। म्हणजे 7 लेक्चर सलग कशाचे येणार, तर ते येणार आहे मराठी व्याकरणाशी रिलेटेड। मराठी व्याकरणामध्ये काय विचारलं जातं, कशाची काठिण्य पातळी असते, उतारा विचारला जातो का, कविता विचारली जाते का, उतारावर किती प्रश्न असतात, कवितेवर किती प्रश्न असतात, मुख्य व्याकरणावर किती प्रश्न असतात, शब्दसाठ्यावर किती प्रश्न असतात, या सगळ्यांचं विश्लेषण मी या ठिकाणी करून दाखवणार आहोत। बघा, पहिला प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून निवडा। कोण आहे रे तिकडे, कोण आहे रे तिकडे। आता कोण काय म्हटलं तर त्याचे 2 प्रकार संभवत असतात, एक अनिश्चित आणि दुसरं म्हणजे प्रश्नार्थक। या ठिकाणी कोण आहे, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणून हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे। या ठिकाणी शब्दाची मूळ जात सर्वनाम दिलेला आहे म्हणून 3rd नंबरचा ऑप्शन येतं। पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या। या ठिकाणी आणल्या हे क्रियापद आहे आणि याचा प्रकार जर लक्षात घ्यायचा असला तर मित्रांनो शक्य नाही, प्रयोजक सुद्धा नाही आणि भावकर्तृक सुद्धा नाही, कारण की भावकर्तृकमध्ये उजाळले अशा प्रकारचे म्हणजे पहाट झाली, त्याच्यानंतर सांजावले, मळमळते असे क्रियापद असतात, ते या ठिकाणी नाही। शक्यमध्ये चालवते, बसवते असे क्रियापद असते, ते इथं नाही। प्रयोजक म्हटलं तर त्याच्यासारखं असतं म्हणून आन्सर येतं सिद्ध। आणल्या हे जे क्रियापद आहे याचा प्रकार येतो सिद्ध क्रियापद। त्यानंतर आहे नैऋत्य, या शब्दामध्ये वर्णांची संख्या किती, हे मी तुम्हाला समजून सांगतो। बघा, आता टायपिंगमध्ये काय आहे, इतर रपार आलेला नाही, परंतु मूळ असा शब्द आहे तो नय रु आणि त्य। आता बघा, याची जर आपण फोड केली तर न अधिक ऐ येते, म्हणजे न हे व्यंजन आहे आणि ऐ हे स्वर आहे।
आता याच्यामध्ये रफार जो आहे तो र आहे आणि हा रू हे स्वर आहे. याच्यामध्ये त हे व्यंजन आहे, य हे व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये अ हा स्वर आहे. या ठिकाणी 2, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 3 असे करून 7 वर्णांनी तयार झालेला नैऋत्य हा शब्द आहे. आणि शुद्ध लेखनासाठी तुम्हाला सांगतो की नैऋत्य असाच लिहिला जातो, असाच. नैऋत्य आपण असा लिहिण्याचा प्रयत्न करतो, फक्त रू आणि ते लिहितो, परंतु हा रॉंग आहे, हा राईट आहे. इथं रपार असणे गरजेचं आहे, म्हणजे तो शुद्ध लेखनाने योग्य असा शब्द होतो. शुद्ध लेखनाने योग्य असा शब्द नैऋत्य आहे आणि यामध्ये वर्णांची संख्या मित्रांनो 7 येते. सो फर्स्ट नंबरचा ऑप्शन राईट येते. नेक्स्ट, ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणे यांना महत्व आहे असा पत्रप्रकार म्हणजे काय? आपल्याला पत्रलेखन सुद्धा माहित पाहिजे. आपल्याला पत्राचे प्रमुख प्रकार माहित पाहिजे, औपचारिक आणि अनौपचारिक. आता त्याचे उपप्रकार सुद्धा माहित पाहिजे. सो ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्व आहे असा पत्राचा प्रकार कोणता? तर निमंत्रण पत्र आहे. नेक्स्ट, योग्य समुदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रिकाम जागा रखमाने रचली. आता मडक्यांची काय असते तर उतरंड असते, म्हणून थर्ड नंबरचा ऑप्शन राईट आहे. समुदर्शक शब्द पूर्णच्या पूर्ण चार्ट मी तुम्हाला देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, जे विद्यार्थी 2024 मध्ये IBPS पॅटर्ननुसार TET देणार असेल त्या सगळ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सर्वचे सर्व मटेरियल उपलब्ध करून देणार आहोत, कारण की यावेळेस माझ्याकडे सर्व मटेरियल योग्यरित्या मी स्वतः तयार केलेलं आहे. यस, उतरंड. त्याच्यानंतर 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न, आता इथं मन विचारलेले आहे, परंतु मन आपल्याला सर्वप्रथम ओळखायचे आहे. ही एक आकृती आहे. या आकृतीमध्ये वेगवेगळ्या मनीचे तुकडे करून टाकलेले आहे शब्द शब्द म्हणून. आता पारला, न्या, ख, ख, उ, ट, ळा. आपल्याला बघता क्षणी असं लक्षात येते की यामध्ये उथळ पाण्याला खडखडाट फार ही मन दडलेली आहे. आता मी ते लिहून देतो आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येणार आहे. उथळ, उ, थ, ळ, पाण्याला खड, ख, ळा, ट, फा, र. आता बघा, उथळ पाण्याला खडखडाट फार अशी मन या आकृतीमध्ये दडलेली आहे. खाली काय विचारलं की चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एक वाहनाचे नाव मिळेल. आता एक मन तयार करायची आणि मन तयार केल्यानंतर त्यातले असे 2 अक्षर ओळायचे की ज्यापासून एका वाहनाचं नाव तयार झालं पाहिजे. इथला आपण र घेतला आणि इथला आपण थ घेतला. रथ. मित्रांनो, रथ हे काय तर एक व्हेकल आहे, म्हणजेच वाहन आहे, वाहन. परंतु ते तयार कसं झालं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13वा अक्षर घेतला आपण र आणि दुसरे अक्षर घेतले आपण थ, म्हणजे 13वा अक्षर र आणि दुसरं अक्षर थ, असं करून रथ हे एक वाहनाचं नाव तयार झालं. म्हणून आन्सर येते थर्ड. नेक्स्ट, मी सुद्धा टेस्ट तुमच्या पुढे सोडवत आहो. जो पेपर आहे तो संपूर्णतः ऑनलाईन मध्ये तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही सुद्धा याचवाला एक प्रकारे फिलिंग्स घेऊ शकता. सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. मित्रांनो, रीती भविष्यकाळ आणि रीती भूतकाळ देण्यात आलेला आहे. रीती ही एक क्रिया आहे. साधी क्रिया असते, अपूर्ण क्रिया असते, पूर्ण क्रिया असते आणि रीती क्रिया असते. अशा 4 क्रियावरून जे मुख्य प्रकार 3 आहे तसे ते 3×12 हे उपप्रकार होत असतात काळाची. आता बघा, सगळेच एका वेळी कसे येतील. या ठिकाणी डायरेक्टली काय केलेलं आहे की हा जो शेवटचं जे क्रियापद आहे या क्रियापदामध्ये त आहे, त असे, त असतो असं वगैरे काहीच नाही, डायरेक्टली क्रियापद आहे. सो येतील म्हणजेच काय होते, येणार, येणार. म्हणून याचा प्रकार ठरतो तो म्हणजे साधा भविष्यकाळ. काय ठरतो? सिंपल फ्युचर टेन्स ठरतो. सेकंड ऑप्शन राईट येतं. नेक्स्ट, मोफत पाणी मिळण्याची सोय. शब्दसमूहासाठी एक शब्द, 1 वर्ड सबस्टिट्यूशन सारखा हा प्रकार आहे. मोफत पाणी मिळण्याची सोय म्हणजेच काय होते तर पाणपोई होते. 4th नंबरचा ऑप्शन राईट आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी शब्दयोगी अव्यय देण्यात आलेला आहे. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या 8 जाती असतात. 4 ची विभागणी होते. 4 या सविकारी शब्दात जाती असतात, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. त्यानंतर अविकारी शब्दाच्या जाती मधली एक शब्द जात आहे ते म्हणजे शब्दयोगी अव्यय. सुरुवात होते क्रियाविशेषण अव्यय, त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि एक केवळ प्रयोगी अव्यय. या ठिकाणी ऑप्शन जे 4 देण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक उभयान्वयी अव्यय आहे ते म्हणजे सबब, आणि बाकीचे जे 3 आहे ते शब्दयोगी अव्यय आहे. म्हणून सबब हे परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असल्या कारणाने त्याला शब्दयोगी अव्यय म्हणता येणार नाही. म्हणून आन्सर येते सबब. ज्याला जे हवे त्याला ते मिळव देवा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे.
वाक्याचे प्रकार आपण जर लक्षात घेतलं तर स्वार्थ वाक्य असतं एक, आज्ञार्थ वाक्य असतं, नकारार्थी वाक्य, होकारार्थी असतं, संकेतार्थी वाक्य असतं, विद्यार्थी वाक्य असतं. यामध्ये ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळे देवा, मिळे देवा किंवा मिळो देवा. या ठिकाणी जे मिळो देवा आहे तर या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना जर केलेली असेल तर ते आज्ञार्थ वाक्य असते, म्हणून सेकंड ऑप्शन राईट येते. नेक्स्ट, 11 पासून तर 16 पर्यंत, 11 पासून तर 16 पर्यंत हे सर्वच्या सर्व उतार्याचे रिलेटेड प्रश्न आहे 5. आता उतारा आपण आधी लक्षात घेऊ, थोडंसं अंडरलाईन सुद्धा करायला तिथे शिकूया आपण. आता बघा, कुठलाही ऋतू, आता उतारा कसा सोडवायचा तर सर्वप्रथम त्याला बी कॉन्सन्ट्रेट वाचून घ्यायचा, वाचून घेता घेताच त्याच्यातले काही पॉईंट्स लक्षात घ्यायचे. येस, कुठलाही ऋतू हा निसर्गाचा सोहळाच असतो. खेड्यामध्ये लहान गावात ऋतूपालट लगेच कळतो, म्हणजे ऋतूपालट म्हणजे ऋतूबदल. ऋतूबदल जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर सर्वप्रथम तो कुठे कळतो तर एखाद्या लहानसं खेड्यामध्ये किंवा गावामध्ये कळतो. पाऊस संपला म्हणजे पावसाळा निघून गेला की त्यातला हुरूरता ओलावा घेऊन शरदाचे चांदणे फुलायचे, म्हणजे शरद ऋतू लवकर येतो. दवात भिजलेली पहाट पांघरूनच दिवाळी सरायची, म्हणजे दिवाळी निघून जायची, म्हणजे थंडीतच कुडकुडत दिवाळी निघून जायची असं त्यांचं म्हणणं आहे. त्या दवबिंदूची शिरशिरी हवेहवेशी वाटत असतानाच थंडीचा काटा बोचायला लागला की कळायचे हेमंती वारे वाहू लागलेले आहे बा म्हणून. म्हणजेच जसजशी हिवाळी संपून जायची, परंतु काय व्हायचं मग एकेकीच थंडी वाढायची आणि मग तेव्हा कळायचं की आता हेमंती वारे वाहणार आहे म्हणून. हेमंती वारे वाहू लागल्याने थंडीचा हा गारठून टाकणारा अनुभव मागापर्यंत पुरायचा. म्हणजेच बघा, हेमंती वारे असे अंगाला त्यामुळे काय व्हायचं तर थंडी लागायची आणि तो जो आपला थंडीने गारठून टाकणारा जो अनुभव आहे तो कुठपर्यंत पुरायचा तर माघ. माघ काय आहे तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक माघ जे आहे तर हा आहे मराठी महिना. येस, तेव्हापर्यंत पुरायचे. आणि शिशिर ऋतू आहे हा ऋतू. शिशिराने गिरकी घेतली की वसंताची कडी खुलायची, वसंत सुद्धा ऋतू आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर ऋतू बदलासाठी आपल्याला ऋतू या ठिकाणी दर्शवलेले आहे. पहिला पावसाळा निघून गेला, ओके. त्याच्यानंतर पावसाळा निघून गेल्यानंतर मग आला तो म्हणजेच हेमंती वारे पेक्षा शिशिर ऋतू आला. शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतू आपल्याला त्याची चाहूल लागली. फाल्गुनी हवेत, फाल्गुन हा आहे मराठी महिना. हवेत रंगाची उधळण व्हायची. खरं तर संक्रांतीपासूनच एक गंध भुरळ घालायचा, तो म्हणजे आम्रमोहराचा गंध. जिकडे तिकडे आंब्याला मोहर यायचा तो केव्हा वसंत ऋतूची सुरुवात झाली त्यावेळेस. मोहरानं डवरलेली आंब्याची झाडं आणि त्यावर चालणारं कोकिळ कुचन हे देखील ऋतूबदलाची नांदीच. ऋतूबदलाची नांदी अशी दिलेली आहे की सगळीकडे जे झाडं आहे ते मोहरानं डवरलेले असायचे ते आंब्याचे आणि कोकिळ कुचन सुद्धा आपल्याला दिसायचं. ही एक नांदी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आहे धगधगत्या ग्रीष्म आधीचा हा वसंत. धगधगत्या ग्रीष्म आधीचा वसंत म्हणजे ग्रीष्म ऋतू सुरू होण्याच्या आधीचा हा प्रसंग आहे. कशाचा? वसंत ऋतूचा. म्हणजेच गंधवतीच्या सर्जनाचा बहर आहे. गंधवती म्हणजेच काय तर पृथ्वी म्हटलेला आहे, गंधवतीला पृथ्वी म्हटलेला आहे आणि पृथ्वीलाच त्यांनी आपली काळीही म्हटलेलं आहे. आणि याच्यातला जो सर्जन शब्द आहे तर ते सर्जन म्हणजे निर्मिती होते, ओके. भरभरून देणे हा काळ्या आईचा गुणधर्म आहे. या ठिकाणी आईचा अर्थातच गंधवतीचा एक गुणधर्म त्याने दिलेला आहे, ते म्हणजे भरभरून देणे. सुगीचे दिवस आणि फाल्गुनातला उल्हास यामुळे या दिवसात मन वाऱ्यावर लहरत असतं पतंगासारखं. आता सुगीचे दिवस चालू व्हायचे. सुगीचे दिवस म्हणजेच काय, रानावनामध्ये आपल्याला रानमेवा सुद्धा मिळायचा, सोबतच शेतकऱ्यांची पिके घरी यायची, असे सुगीचे दिवस असायचे. आणि फाल्गुनातला उल्हास, फाल्गुन जो महिना आहे एंडिंगचा, त्याचा उल्हास यामुळे या दिवसात मन वाऱ्यावर लहरत असायचं. जणू काय लहरता जसा वारा असायचा तसं आपलं सुद्धा मन होऊन बसायचं. आणि ते लहर कशासारखं आपलं मन असायचं तर ते पतंगासारखं असायचं. वाऱ्यावर ज्या पद्धतीने पतंग लहरत असते तशा पद्धतीने आपलं मन त्या ऋतूमध्ये लहरत असायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ऋतूबद्दल या विषयाशी रिलेटेड हा पूर्णच्या पूर्ण उतारा हे आपल्या लक्षात आलं. या ठिकाणी ऋतूची नावं देण्यात आलेली आहे, पृथ्वीचं नाव आहे, सर्जनशीलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपण प्रश्न सोडवूया. वरील उतार्यातील योग्य शीर्षक पर्यायातून निवडायचं आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे.
योग्य शीर्षक काय होऊ शकतं तर तुम्हाला वाचता वाचताच लक्षात येतं की ते ऋतू पालट किंवा ऋतू बदल असं येतं, म्हणून या ठिकाणी 4th नंबरचं ऑप्शन राईट येतं. उतार्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ऋतूचा उल्लेख आला नाही. आता या ठिकाणी बघा, हा एक कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. सर्वप्रथम पावसाळ्याचा उल्लेख झाला म्हणजे आपण वर्षा म्हणू शकतो त्या ठिकाणी. आता ऑप्शन असे आहे की कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण आपण एक लक्षात घेऊ की हेमंती वारे त्याने दिलेले आहे. हेमंत ऋतू दिले काय त्यांनी? नाही. म्हणजेच या ठिकाणी फक्त हे आपण याचा उल्लेख आला नाही असं आपण म्हणू शकतो. तरी सुद्धा हा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा आन्सर देऊ शकता. मी फक्त तुम्हाला सांगतो बघा, त्या ठिकाणी शिशिर सुद्धा आलेला आहे, ग्रीष्म सुद्धा आलेला आहे. ग्रीष्म. आता या ठिकाणी बघा, शिशिर तर आलेला आहे म्हणून क तर आपण घेणारच नाही. हेमंती वारे. आता या ठिकाणी बघा, थोडंसं आपण वर जर गेलो तर या ठिकाणी काय दिसते, धगधगत्या ग्रीष्म आधीचा हा वसंत म्हणजे धगधगत्या ग्रीष्म. आता ग्रीष्माबद्दल थोडीशी तरी माहिती दिली ना या ठिकाणी, म्हणजे उन्हाळ्याबद्दल. धगधगत म्हणजे त्यांनी धगधगता ग्रीष्म म्हटलेला आहे. उन्हाच्या लालीने तप्त झालेला उन्हाळा म्हटलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी ग्रीष्म सुद्धा घेणार. त्याच्यानंतर हेमंती वारे असं आहे. आता हेमंत ऋतूमधले फक्त त्यांनी हेमंती वारे म्हटलेलं आहे, फक्त हेमंत ऋतूचा उल्लेख त्या ठिकाणी केला नाही, तर वाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा आन्सर देऊ शकता. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता पर्याय हा वसंताची चाहूल देणारा नाही, वसंताची चाहूल देणारा नसणारा. आता या ठिकाणी सुद्धा कॉम्प्लिकेटेड आहे हा प्रश्न, कारण की काही प्रश्न हे कॉम्प्लिकेटेड आहेत. आता या ठिकाणी बघा, आम्रमोहराचा गंध, कोकिळ कुजन, मोहराने डवरलेली आंब्याची झाडं, हे सगळे चाहूल देणारे आहेत तीनही जण. परंतु गंधवतीच्या आणि सर्जनाचा बहर हे काय आहे तर चाहूल देणार नाही, तर त्याच्याबद्दल माहितीच सांगणारी आहेत, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी राईट येऊ शकतं. माझ्या मते तर हे येणार, परंतु त्या ठिकाणी सुद्धा कॉम्प्लिकेशन आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला आहे. आता ज्यावेळेस आपण पूर्णच्या पूर्ण उतारा वाचतो तर सुरुवातीलाच आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी पहाट असा शब्द आहे. कुठे? यस, या ठिकाणी बघा, पहाट. हा जो पहाट नावाचा शब्द आहे, हा पहाट याचा पर्यायवाचक शब्द प्रभात येतं. काय येतं? प्रभात. त्यांनी प्रभात दिलेला आहे, म्हणून आपल्याला उतार्यामधून आपण पहाट लक्षात घेणार आहोत. आपण पुढे जाऊ. पहाट या ठिकाणी बघा, म्हणून प्रभात म्हणजेच काय तर पहाट आपण लक्षात घेतलेला आहे. 14 प्रश्न आपले कंप्लीट झाले. त्यानंतर 15वा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. या ठिकाणी या वाक्यामध्ये पक्षी हे काय तर अनेक वचन आहे, कारण ते पक्षी आपण म्हणणार आहोत. काय आहे? अनेक वचनी आहे, अनेक वचन. परंतु काय असते मित्रांनो, की लिंग तुम्हाला जर समजा फाइंड आउट करायचं असेल तर ते एक वचनावरून लक्षात घ्यावं लागते. याचं एक वचन येतं ते म्हणजे पक्षी, परंतु आपण त्याला तो पक्षी म्हणणार आहोत. यस, पक्षी एक वचनामध्ये सुद्धा आहे, पक्षी अनेक वचनामध्ये सुद्धा आहे, परंतु तो पक्षी म्हटला तर एक वचनी झाला, ते पक्षी म्हटला तर अनेक वचनी झालं. लिंग आपल्याला जर ठरवायचं असेल तर ते एक वचनावरून ठरवायचं असते, म्हणून तो पक्षी म्हटलं तर आपण या ठिकाणी पुल्लिंग घेणार आहोत. नपुंसक लिंग येत नाही मित्रांनो, पुल्लिंग येते. नेक्स्ट, पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवडायची आहे. आता एक वचन अनेक वचन तर खूप सोपं आहे, पण त्याचे काही नियम ठरत असतात. आता तुम्हाला सांगतो की पुल्लिंगी जर शब्द असेल, तो जर आकारांत असेल, जसं की वाडा, रस्ता, तर त्याचं एकारांत होते, म्हणजे वाडे आणि रस्ते. परंतु आकारांताच्या खेरीज म्हणजे आकारांताशिवाय अकारांत असेल, उकारांत असेल, इकारांत असेल तर ते जैसे ते राहते. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी धार, सतार आणि गार ह्या तीनही स्त्रीलिंगी आहे. काय आहे? स्त्रीलिंगी आहे. त्याचा आपण विचार करून नाही, कारण ते राईटच आहे. धार, धारा, अकारांतचा आकारांत झाला, बरोबर आहे. सतार, सतारी, अकारांतचं कधी कधी आकारांत होते तर कधी कधी इकारांत होते. फॉर एक्झाम्पल आपण स्त्रीलिंगीचा एक जर शब्द घेतला, स्त्रीलिंगीमध्ये आपण घेऊ वाद, घेऊ वात. आणि यस, वाद घेतलं तर वाती होणार. इमारत घेतलं, इमारत घेतलं तर इमारती होणार. ती वात, त्या वाती, ती इमारत, त्या इमारती, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण एक वचन अनेक वचन त्याचं ठरवू शकतो. तसंच आहे सतार, सतारी याच्यासारखं झालं. यस, आता जर आपण तार हा शब्द घेतला तर ती तार आपण म्हणतो, तार हा शब्द स्त्रीलिंग आहे, तर त्याचं अनेक वचन होते त्या तारा. म्हणून तुम्हाला सांगायचं काय होतं
की अकारांत जर असेल म्हणजे तार असो, वात असो किंवा इमारत असो, अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन एकतर आकारांत होते, बघा आकारांत झालं, नाहीतर इकारांत होते, बघा इकारांत झालं. म्हणून हे दोन्ही राईट आहे. त्याच्यानंतर गार गारा, इथं तार तारा गार गारा हे सुद्धा राईट आहे. परंतु वार आणि वारा, आता या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड आपल्याला असं वाटतं की बघता क्षणी हे वार वारा, वारा म्हणजेच आपला वारा तर नाही बाबा, परंतु तसं नाही. वार म्हणजे तो घाव, तो वार आपण काय म्हणणार, आपण तो वार म्हणजे वार हा शब्द पुल्लिंगी आहे. पुल्लिंगीमध्ये तुम्हाला सांगतो की पुल्लिंगीमध्ये आकारांतच फक्त एकारांतच होते. जसं वाडाचं वाडे होत असते, वाडे होत असते, रस्ताचं रस्ताचं रस्ते होते. म्हणजे सांगायचा मतलब असा की आकारांत असेल तर एकारांत होते म्हणजे मात्रा होते त्याचीवाली, परंतु त्याच्याऐवजी अकारांत असेल, इकारांत असेल किंवा उकारांत असेल तर ते जैसे ते राहते. म्हणून वारचं मित्रांनो वारच होते, वारचं वार. आता या ठिकाणी वार वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे. एक घाव म्हणजे वार आलेला आहे. या ठिकाणी एक वार म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असं सुद्धा येणार. येस, सो वारचं मित्रांनो वारा होणार नाही, तर वारचं वारच राहते. म्हणून एक वचन अनेक वचन यांची ही अयोग्य जोडी आहे. वारचं वारा होत नाही, वारचं वारच राहते. ठीक आहे. नेक्स्ट, पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्याय तो निवडायचा आहे. कठीण समय येता कोण कामास येतो? समय, समय म्हणजेच घडी किंवा कालखंड येतं, म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन राईट येतं. पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. मित्रांनो शुद्ध आणि अशुद्ध शब्द तुम्हाला माहित पाहिजे. हे बघा, आता जर मला जर विचारलं की आध्यात्मिक शब्द लिही, तर मी डायरेक्ट काय लिहिणार? आ ध्या मी क, हे राईट आहे. परंतु आध्यात्मिक जर आलं तर ते रॉंग येतं. ठीक आहे. मला जर विचारलं शरीर शब्द तर मी असा शरीर लिहिणार. मला विचारलं परीक्षा तर मी परीक्षा असा लिहिणार. मला जर विचारलं क्रीडा शब्द लिही तर मी क्रीडा असाच लिहिणार. याचा मतलब असा की आपल्याला शुद्ध लेखनाचे काही शब्द माहीत असले पाहिजे. ओके. मला जर कोणी जर म्हटलं की सहाय्यक शब्द लिही तर मी सहाय्यक शब्द असा लिहिणार, फक्त एकच शब्द लिहिणार. म्हणजेच आपल्याला किमान 100 तरी शुद्ध लेखनाचे ॲक्युरेट शब्द माहीत असले पाहिजे. या ठिकाणी कोट्याधीश आपण बोलीभाषेमध्ये काय वापरतो की तो कोट्याधीश झाला, परंतु ते कोट्याधीश नसते मित्रांनो, तर ते कोट्यधीश असते. काय असते? कोट्यधीश. तर थर्ड नंबरचा ऑप्शन राईट येतं. कोट्यधीश, कोट्यधीश हा धी दीर्घ असतो, हा धी दीर्घ असतो आणि कोट्या नसून कोट्य असते, म्हणून थर्ड नंबरचा ऑप्शन राईट आहे. नेक्स्ट, वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो तुम्हाला केवळ मिश्र संयुक्त वाक्य माहीत असले पाहिजे, ज्यामध्ये एकच कर्ता आणि एकच जर क्रियापद असेल तर ते केवळ वाक्य असते. आणि जर उभयान्वयी अव्यय जर असेल, उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय ते तुम्हाला माहीत आहे. आणि असेल, व असेल, सबब असेल, याकरिता असेल, असे जर असेल किंवा वगैरे, तर ते मिश्र नाही तर संयुक्त होत असते. आता यामध्ये बघा, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे, परंतु त्याचा प्रकार आपल्या लक्षात घ्यावा लागेल. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली, म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याचा परिणाम असा झाला की दरड कोसळली. म्हणून हे जे आहे तर परिणामबोधक आहे. परिणामबोधक, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असल्या कारणाने हे पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स होते, ते म्हणजे संयुक्त वाक्य. ठीक आहे. संयुक्त वाक्य मिश्र होणार नाही. संयुक्त वाक्यामध्ये समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय जर आलेलं असेल दोन वाक्यांना जोडण्यासाठी तर संयुक्त होते. त्याच्यानंतर विकल्पबोधक जर आलेलं असेल किंवा वा अथवा तरी सुद्धा संयुक्त होते. जर न्यूनत्वबोधक जर आलेलं असेल त्याच्यामध्ये पण परंतु परिबाकी तरी सुद्धा संयुक्त होते. आणि म्हणून जर परिणाम म्हणून जर वापरलेला असेल तरच काय होते तर संयुक्त वाक्य होते. परंतु या ठिकाणी जर दुसरं वाक्य मी घेतो, चांगला औषधोपचार मिळावा म्हणून तो मुंबईला गेला. बघा, आता चांगला औषधोपचार मिळावा म्हणून तो मुंबईला गेला. आता या ठिकाणी काय दिसतं, या ठिकाणी म्हणून आलेला आहे, परंतु याचा अर्थ परिणाम म्हणून आलाय का? नाही. तर हा जो म्हणून उभयान्वयी अव्यय आलेला आहे याचा प्रकार ठरतो उद्देशबोधक. उद्देशबोधक, उद्देशबोधक या अर्थाने जर म्हणून हा शब्द वापरलेला असेल तर मित्रांनो मिश्र वाक्य होत असते. हे वाक्य आहे तर ते संयुक्त वाक्य आहे. आणि मी जे याला रिलेटेड जे सेंटेन्स लिहिलं
तर हे जे आहे तर ते मिश्र वाक्य आहे, एवढं लक्षात ठेवा. जर परिणाम म्हणून जर आलेला असेल म्हणून तर संयुक्त, आणि जर उद्देश म्हणून जर म्हणून शब्द आलेला असेल तर मिश्र असते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. 1 नंबरचं ऑप्शन राईट येतं. नेक्स्ट, आता बघा पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते. आता कधी कधी काय विचारलेलं असतं की विरामचिन्हाचं नाव विचारलं जाते, कधी कधी विरामचिन्ह किती आहे हे विचारलं जाते, तर कधी मित्रांनो विरामचिन्ह टाकायला विचारले जाते. बाही म्हणाल्या पुढील पानावरील उदाहरणे सोडवा. आता पुढील पानावरील उदाहरणे तर सोडवा आणि कोणते पानं देण्यात आले 5, 12 आणि 19. आता हे सेंटेन्स डायरेक्ट स्पीचचं आहे, प्रत्यक्ष कथनचं आहे हे वाक्य. या ठिकाणी हा स्वल्पविराम आहे, त्याच्यानंतर हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे, त्याच्यानंतर हे आहे अपसारण चिन्ह. आता हे टायपिंगमध्ये छोटंसं आलं तर तुम्हाला ते संयोग चिन्ह दिसत असेल, परंतु ऑप्शनमध्ये संयोग चिन्ह नाही आहे. तुम्ही याला थोडंसं मोठं लक्षात घ्यायचं. काय लक्षात घ्यायचं? थोडंसं मोठं. परंतु हे जे संयोग चिन्ह अपसारण चिन्ह आहे, याला काय म्हणत असतो आपण? अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह, अपसारण किंवा अपसारण चिन्ह असं म्हटलं जातं. आता हे इथं नसते. ज्यावेळेस आपण यादी करतो तर त्यावेळेस अपसारण चिन्ह किंवा संयोग चिन्ह त्या ठिकाणी नसते, तर फक्त आणि फक्त अपूर्ण विराम असते. काय असते? अपूर्ण विराम. या ठिकाणी हे नसून इथं फक्त 2 पॉईंट आले पाहिजे आणि याला आपण म्हणतो अपूर्ण विराम. काय म्हणतो? अपूर्ण विराम. काही मुलं याला चुकीनं अर्धविराम म्हणतात, याला अर्धविराम म्हणू नका. अपूर्ण विराम म्हणजे 2 पॉईंट असते, एक आणि असं जर असेल, एक पूर्णविराम आणि त्याच्या खाली जर स्वल्पविराम जर असेल तर त्याला मित्रांनो अर्धविराम म्हणत असते. जर लिस्ट द्यायची असेल तर अपूर्ण विरामच वापरला गेला पाहिजे. म्हणून चुकीचे विरामचिन्ह कोणते आलेले आहे? तर अपसारण चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे. अपसारणच्या जागी या ठिकाणी अपूर्ण विराम पाहिजे होता. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? मित्रांनो, उपसर्ग आणि अपसर्ग तुम्हाला माहित आहे का? उपसर्ग म्हणजे सुरुवातीला चिटकलेला आणि अपसर्ग म्हणजे प्रत्यय. ओके, म्हणजेच रेल्वे गाडी जर लक्ष घेतली तर रेल्वेचं इंजिन म्हणजेच उपसर्ग आणि रेल्वेचा मागचा गुडगाडचा डबा म्हणजेच प्रत्यय किंवा अपसर्ग. आता बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये मी लिहून देतो की यथाशक्ती असं देण्यात आलेलं आहे. यथाशक्ती असा एक शब्द तयार होते की नाही? एक शब्द तयार होतो आमरण, त्याच्यानंतर प्रतिदिन, आणि इथं ग्रंथकार, कथाकार. आता बघा हे सुरुवातीला जर आलेला असेल तर त्याला उपसर्ग म्हटले जाते. या 3 मध्ये उपसर्ग आहे. उपसर्ग नाही कुठे? तर या 4थ्या ऑप्शनमध्ये नाही, कारण तो उपसर्ग नसून अपसर्ग आहे. कार हा काय आहे? तर अपसर्ग आहे. अपसर्गालाच काय म्हणतात मित्रांनो? तर प्रत्यय म्हणते. प्रत्यय हा कुठे येतो? शेवटी येत असतो. ओके, चला, म्हणून 4th नंबरचं ऑप्शन राईट येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? आपल्याला संतवाणी माहीत पाहिजे मित्रांनो. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेल्या ओव्या, भारुडे, अभंग, सर्वच्या सर्व श्लोक आपल्याला माहीत पाहिजे. मग प्रत्येक संतांची एक साहित्यकृती लिहिण्याची एक शैली होती. त्यामध्ये भारुड कोण लिहायचे? तर संत एकनाथ महाराज लिहायचे. म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट येतं. आता बघा, आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला मन विचारली आणि आता वाक्यप्रचार सुद्धा विचारला, परंतु विचारण्याची थोडीशी स्टाईल वेगळी आहे. सरकारी आदेशाची रिकाम जागा तिला चांगलेच महागात पडले. आता सरकारी आदेशाची पायमल्ली करणे तिला चांगलेच महागात पडले असं या ठिकाणी आहे. म्हणजे वाक्यप्रचाराशी रिलेटेड हा सेंटेन्स हा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे प्रसिद्ध आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे असेल, नादो महानोर असेल, गदिमा मीन्स गदिमा सुद्धा एक हे आहे. माधव जुलियन सुद्धा तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी टोपण नावाशी रिलेटेड हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. निसर्ग कवी कोण आहेत रे? निसर्ग कवी हे नादो महानोर आहेत. त्याच्यानंतर बालकवी कोण आहे? तर ऑप्शनमध्ये जे देण्यात आलेले आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हेच काय तर बालकवी आहे. नवकवी बासी मर्ढेकर आहे. गझलकार आपण बऱ्याच जणांना म्हणू शकतो. ठीक आहे. बालकवी सेकंड ऑप्शन राईट आहे. म्हणजे तुम्हाला साहित्यकारामध्ये कथाकार असेल, कादंबरीकार असेल, कविता म्हणजे कवी किंवा कवयित्री असेल, यांना जे टोपण नाव मिळालेले आहे ते सर्व टोपण नावे तुम्हाला माहीतच असले पाहिजे, कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? आता बनगरवाडी, छावा
युगांत आणि त्याच्यानंतर बरेचसे आहे, ययाती वगैरे, हां, झेंडूची फुले. हे जे पुस्तक आहे, काही कादंबऱ्या आहे, काही कविता संग्रह आहे, हे आपल्याला कोणत्या लेखकानं, कोणत्या कवीनं, कोणत्या साहित्यिकानं लिहिले हे माहीत पाहिजे. प्र के अत्रे, प्रल्हाद केशवत्रे, पुरुषोत्तम देशपांडे म्हणजे पु ल देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर आणि गदी माडगुळकर. गदी माडगुळकर यांना गदिमा म्हटलं जायचं. व्यंकटेश माडगुळकर हे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर व्यंकटेश माडगुळकर आहे. पुरुषोत्तम देशपांडे, पु ल देशपांडे यांची बरेचशी पुस्तकं तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये व्यक्ती आणि वल्ली असेल, असामी, बटाट्याची चाळ हे माहीत पाहिजे तुम्हाला. प्रल्हाद केशवत्रे यांची सुद्धा तुम्हाला पुस्तकं माहीतच पाहिजे मित्रांनो. वि स खांडेकरांची ययाती नावाची कादंबरी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. थर्ड नंबरचं ऑप्शन राईट आहे. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोणते आहे तर व्यंकटेश माडगुळकर आहे. 26वा प्रश्न लक्षात घ्या. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? आता समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहीतच पाहिजे. या ठिकाणी बघा 3 जे ऑप्शन आहे त्यामधून एक अर्थ अभिप्रेत होतो ते म्हणजेच मुलीचा. दुहिता, सुता, कन्या म्हणजेच होते मुलगी. आता याच्याऐवजी नंदिनी सुद्धा मुलीला म्हटलं जातं, तनया सुद्धा मुलीला म्हटलं जातं आणि आत्मजा सुद्धा मुलीला म्हटलं जातं. बघा, दुहिता, सुता, कन्या, मुलगा, नंदिनी, तनया, आत्मजा हे सर्व जे आहे मुलीचे नाव आहे. परंतु पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता तर सरिता. सरिता कशाला म्हटल्या जाते? नदीला म्हटल्या जाते. नदीलाच तरंगिणी म्हटल्या जाते. तरंगिणी. नदीलाच आपगा म्हटल्या जाते. ओके, आपगा म्हणजेच नदीचे नाव माहीत पाहिजे. सरिता नदी, तरंगिणी नदी, आपगा सुद्धा नदीलाच म्हटल्या जाते. या वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे तर चौथा आहे. म्हणून 4th नंबरचं ऑप्शन आपण मारणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे समानार्थी शब्द माहीतच असणं गरजेचं आहे. त्यासाठीचा चार्ट मी तुम्हाला देणार आहोत. जे विद्यार्थी माझ्याशी जुळणार आहे आजपासून पुढे, ज्या विद्यार्थ्यांना अनफॉर्च्युनेटली मागची परीक्षा क्वालिफाय होता आलं नाही त्यांना मी 100% सांगतो की पुढची परीक्षा मी तुम्हाला गुणानुक्रमे पास करून देण्याची ग्वाही घेतो. ठीक आहे. येस. आता 27 पासून 27, 28, 29, 30 असे 4 प्रश्न एका कवितेशी रिलेटेड आहे. कविता आपण थोडीशी फास्टमध्ये वाचूया. वळणावरून वळून वाहते, वेगाने ती पुढेही जाते, आडे सिंधूची तिला लागते, सरिता ही जल वाहून नेते. मित्रांनो, हे नदीचं वर्णन आहे. नदी कशा पद्धतीने पुढे जाते त्याचं या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. सरिता म्हणजे नदी होते, जल म्हणजे नीर होते, पाणी होते आणि सिंधू नदीचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. तृषार्तांना करीत शांत, जोडत जाई स्वकीय आप्त. म्हणजेच तृषार्तांना ती शांत करत पुढे पुढे जाते. शांत म्हणजेच या ठिकाणी म्हणजे शांत. येस. आणि स्वकीय आप्त. आप्त म्हणजेच आपले नातलग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कोण हिचा नच आपुले अन कुणीही नाही परके. आता तिचं कोणी आपलं नसतं आणि कोणीच परकं नसतं असं नदीचं वर्णन या ठिकाणी केलेलं. नदी कोणाला आपलं म्हणत नाही आणि कोणाला परकं म्हणत नाही. घमेंड नाही तिला आपुली, जरी सदैव ती जीवनदी. तिला स्वतःला काही अहंकार नाही. ती जरी इतरांना पाण्याच्या माध्यमातून आयुष्य जीवन देत असेल तर तरी सुद्धा तिला काही घमेंड नाही. साऱ्यांचे नकोपण ती घेते, मलिन मात्र फक्त तीच होते. खूप मर्मभेदी हे काव्यपंक्ती आहे. बघा तुम्ही, गंगेचं उदाहरण आहे की साऱ्यांचे नकोपण ती घेते, मलिन मात्र स्वतः होते. सगळं विष्ठेपासून सगळं नदी आपलं वाहून नेत असते, परंतु ती स्वतः मलिन होते, परंतु आपल्याला स्वच्छ करून पुढे पुढे जात असते. बघा, देणे हतुके ठावे तिजला, जन्म जगन्माता म्हणते तिला. या नदीला जगन्माता म्हटल्या जाते. तिला फक्त देणे माहीत आहे, घेणे नाही. जागा हो रे मानवा वेळीचं, आर्त साधत ती घालते तुझं. अरे मानवा, आता तरी जागा हो, आता तरी जागा हो. सगळंच तिच्यामध्ये सोडतोय. तू अतिश्रीमंत आहे, आम्हाला माहीत आहे. जगामधला तू सर्वश्रेष्ठ किंवा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, म्हणून का तू त्या ठिकाणी नदीच्या काठावर कारखाना उभारून त्याचा पाणी किंवा त्या कारखान्यातलं निघणारं घाणेरडं पाणी, घाणेरडा तेलाचा तवंग काय त्या नदीत सोडायचा? मग त्या नदीमध्ये असणारे क्रिएचर मरून जाईल ना. म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. खूप छानशी कविता आहे. आणि यामध्ये कवितेमध्ये कोणाचे वर्णन केलेले आहे
तर खूप सोपं आहे. सरिता म्हणजे नदीचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर सरिता मलिन का होते, तर सर्वाचे नकोपण ती घेते म्हणून ती मलिन होते. 4 नंबरचा ऑप्शन राईट आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द कवितेत आलेला नाही? मित्रांनो, नम्र, नम्र म्हणजे शांत शब्द आला, आपण बघितला. समुद्र, समुद्राच्या संदर्भात काहीच नाही आलं त्या ठिकाणी, रत्नाकर वगैरे काही नाही आलं, म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन राईट आहे. नीर म्हणजे जलसुद्धा आलं, पाणीसुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. नातलक म्हणजे स्वकीय, असं नातलक म्हणून सुद्धा आलेलं आहे, स्वकीय आप्त म्हणून. बघा, मी तुम्हाला लिहून सुद्धा दाखवतो तिकडे काय काय शब्द आलेले होते. नम्र म्हणजे शांत शब्द आला, त्याच्यानंतर नीर म्हणजेच जल शब्द आला, त्याच्यानंतर नातलक म्हणजे स्वकीय शब्द आला, परंतु समुद्राबद्दल त्या ठिकाणी उल्लेख नाही या कवितेमध्ये, म्हणून आपण पर्यायी शब्द कवितेत न आलेला कोणता आहे तर समुद्र आहे. येस. लास्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेतील वर्णनाशी जुळणारा नाही? नदी वेगाने वाहत पुढे जाते. हो, वेगाने वाहत पुढे जाते, त्या संदर्भातच वर्णन या कवितेमध्ये देण्यात आलेलं आहे. नदी सर्वांशी सारखेपणाने वागते. हो, 100% राईट आहे. नदी सर्वांशी सारखेपणाने वागते, ती कोणालाही परके किंवा आपलं मानत नाही. नदी स्वतःबद्दल घमेंड आहे. नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे असं कुठं वर्णन केलेलं आहे? किती छानशी कविता आहे. स्वतःबद्दल घमंड जर असतं तर तुमचा जो कचरा आहे, तुमचा जो मलिनपणा आहे, ते स्वतः वाहून नेलंच नसतं ना तिने. नदीला केवळ देणेच माहीत आहे. हां, नदीला केवळ देणेच माहीत आहे. म्हणून नदीला स्वतःबद्दल घमेंड आहे, हे जुळत नाही या ठिकाणी, म्हणून थर्ड ऑप्शन राईट आहे. मित्रांनो, आपण काय केला की 2017चा TETचा झालेला पेपर, त्यामधले जे मराठीचे 30ही प्रश्न आहे ते उत्तमरित्या या ठिकाणी समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. एखाद दुसरा प्रश्न जर इकडे तिकडे झाला तर तुम्ही मला कमेंट करू शकता की नाही सर, याचं उत्तर हे येऊ शकतं, कारण की एखाद दुसरे प्रश्न या ठिकाणी कॉम्प्लिकेटेड आहे. फारच झालं तर ते कॉम्प्लिकेटेड कुठे येतात तर ते उतार्यामध्ये किंवा कवितेमध्ये येत असतात. या ठिकाणी उतार्यामध्ये 1-2 जे आहेत थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु बाकीचे सगळे व्याकरणाशी रिलेटेड सर्व क्वेश्चन्स मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितले. मागे जरी तुम्ही अनक्वालिफाईड झालेला असाल तरी सुद्धा येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% सांगतो की तुम्ही क्वालिफायच होणार आहे. ही जी पात्रता परीक्षा आहे, पात्रता परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगतो की 120 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला यावेळेस मिळणार आहे. मागच्या वेळेस तुम्हाला 70-80 मार्क्स तुम्ही मिळवू शकले नाही मित्रांनो, परंतु यावेळेस तुम्ही मिळवू शकता, कारण की पूर्णच्या पूर्ण ढाचे आपल्या जवळ तयार आहे. मागे झालेले 7 पेपर त्याचे संपूर्णतः ॲनालिसिस करून मी तुम्हाला देणार आहोत आणि IBPS पॅटर्ननुसार विचारले जाणारे प्रश्नसुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. TET प्लस स्टेट असा संयुक्तपणे मी क्लास घेणार आहोत. त्यासाठी माझं जे मटेरियल आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्या मटेरियलची फी राहणार आहे 1000 रुपीज. 1000 रुपीजमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असणारं संपूर्णतः TETचं मटेरियल, टेटचं नाही, TETचं, ओन्ली TETचं मटेरियल पोहोचवणार आहोत. त्यामध्ये टेस्ट येणार आहेत, त्यामध्ये तुमच्या घरपोच वेगवेगळ्या प्रकारचे याच्याशी रिलेटेड, म्हणजे हा जर आपण घेतला, म्हणजे हा जर प्रश्न घेतला तर या प्रश्नाशी रिलेटेड एक्सप्लेनेशन देणारे सुद्धा पेजेस तुमच्या घरपोच मी पोहोचवणार आहोत. ठीक आहे. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. जे आतापर्यंत क्वालिफाय झाले नाही तर त्यांच्या मनामध्ये क्वालिफाय होण्याची एक ज्वलंत ज्योत तुम्ही पेटवू शकता. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की हा जो माझा व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मी आता इथून यापासून प्रत्येक पेपर ॲनालिसिस करून तुम्हाला सांगणार आहोत. सुरुवातीला मी मराठी व्याकरणाचे 7 पेपर घेतलेले आहे, नंतर आपण गणित सुरू करू, त्यानंतर आपण पेडॅगॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र घेऊ आणि ॲट लास्टमध्ये आपण परिसर अभ्यास घेऊ. ओके, ठीक आहे. चला, बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.